प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जेव्हा या जगामध्ये आला, प्रभूने अद्भुत असाधारण अशा गोष्टी केल्या आणि त्या प्रभूच्या द्वारे झालेल्या अनेक चमत्कारांमुळे अनेक जण विश्वासामध्ये वाढू शकले. प्रभू येशू ख्रिस्त ज्याही ठिकाणी जायचा त्या ठिकाणी अद्भुत आणि महान गोष्टी व्हायच्या. नाझरेतमध्ये त्याला फारसे चमत्कार करता आले नाहीत. त्याचं कारण हेच होतं की तेथील लोक ख्रिस्तावरती मनापासून विश्वास ठेवत नव्हते आणि त्यांना असं वाटत होतं की हा योसेफाचा मुलगा आहे. सर्वसाधारण रीतीनं त्याच्याकडे ते पाहत होते. या प्रकारे त्यांचा विश्वास असल्या कारणाने त्यांच्या अविश्वासामुळे प्रभूला फार चमत्कार तिथे करता आले नाहीत. परंतु इतर ज्या ज्या ठिकाणी प्रभूची पावलं लागली त्या प्रत्येक ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अद्भुत आणि महान चमत्कार केले. असाच प्रभू येशू ख्रिस्त वाटेने जात असताना याईर नावाचा एक व्यक्ती प्रभूकडे आला आणि याईराने प्रभूला विनंती केली की माझी मुलगी ही आजाराने त्रस्त आहे, तरी कृपया आपण येऊन माझ्या मुलीला बरे करावे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर जाण्यासाठी तयार झाला आणि प्रभू आता वाटेत आहे आणि वाटेमध्ये असताना प्रभूचं इंटेन्शन किंवा प्रभूचं लक्ष आता अशा घराकडे लागलेलं आहे की ज्या घरामध्ये एक 12 वर्षाची मुलगी आजाराने त्रस्त आहे. तिची कंडिशन खूप सिरियस आहे. त्या बापाने सगळे प्रयत्न केले असतील त्या मुलीला वाचवण्यासाठी किंवा त्या मुलीच्या आरोग्यासाठी या बापाने भरपूर परिश्रम घेतले असतील, परंतु त्याच्या मुलीची तब्येत कशाने सुधरत नव्हती किंवा तिला बरं वाटत नव्हतं. आणि सरतेशेवटी या व्यक्तीने याईराने निर्णय घेतला की आता माझ्या मुलीला दैवी आरोग्याची नितांत गरज आहे. आणि या विश्वासाने, या अतूट विश्वासाने याईर प्रभूकडे आलेला असताना आता प्रभू याईराच्या घराकडे मार्गस्थ झालेला आहे. आणि ज्यावेळेस प्रभू त्या वाटेने चालत होता त्या वाटेवरती एक फार अद्भुत अशी साक्ष किंवा अद्भुत देवाचं कार्य घडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. लूक याचा 8वा अध्याय 43 ते 48 वचन, त्याचप्रकारे मार्क याचा 5वा अध्याय 24 ते 34 वचन, या वचनांमध्ये काही घटना नमूद करण्यात आलेल्या आहेत. आणि काय घडलं त्या वाटेवरती हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, यावेळेस आपण मार्क याचा 5वा अध्याय आणि यातील 24वे वचन वाचतो आधी आपल्यासाठी, म्हणजे तुम्हाला काय तिथं सिच्युएशन आहे लक्षात येईल. मग तो त्याच्याबरोबर निघाला, म्हणजे याईराबरोबर. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. येशू ख्रिस्त वाटेने चालत असताना त्याच्याबरोबर फार मोठी गर्दी होती. आता ही गर्दी कोणाची होती? येशू चालत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक येशूच्या मागे चालायचे. सर्वात पहिला प्रकार म्हणजे येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याबरोबर चालत होते. दुसरा प्रकार म्हणजे जे लोक चमत्कारासाठी आलेले आहेत. प्रभू येशू आरोग्य देणारा देव आहे आणि म्हणून ते लोक आलेले होते. तिसऱ्या प्रकारचे लोक याच्या मागे गेल्याच्या नंतर कधी डोंगरावरचं प्रवचन झालं किंवा कुठे काही जर असं झालं तर कधी हा जेवण पण देतो, अन्न पण देतो, काही लोक त्यासाठी आलेले लोक होते. चौथ्या प्रकारातले जे लोक होते ते येशू ख्रिस्ताच्या चुका काढण्यासाठी आले होते. ते शास्त्री परुषी याला शब्दात कसं धरावं यासाठी आले होते. पाचवा आणि शेवटचा प्रकार तो जरा थोडासा विचित्र प्रकार आहे. सब जाते हैं इसलिए हम भी जाते हैं. तुम्ही का आलात आम्हाला माहित नाही, सगळे चालले म्हणून आम्ही पण चाललो. अशा रीतीचे काही लोक सगळे चाललेत म्हणून आपणही जाणारे लोक होते. या गर्दीमध्ये विभिन्न प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतील आणि प्रत्येक जण कोणाचं टार्गेट आहे ह्याला शब्दात कसं पकडावं, कुणाला टार्गेट आहे माझं आरोग्य मी कसं प्राप्त करून घ्यावं, कुणाचं टार्गेट आहे की आज मला याच्याबरोबर चालायचंय. काही लोकांचं टार्गेट आहे की प्रभू काय काम करतो ते मला पाहायचंय. काही लोकांचं टार्गेट आहे मला आज वचन ऐकायचं आहे. काही लोकांचं टार्गेट आहे की आज माझ्या जीवनात काहीतरी अद्भुत काम मला पाहायचंय. प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळं आहे, पण गर्दी फार मोठी आहे. आणि या गर्दीमधून प्रभू येशू ख्रिस्त पुढे चालत असताना या गर्दीमध्ये लोकांची
घरची चेंगराचेंगरी आहे, फार मोठ्या गर्दीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पुढे निघालेला आहे. आणि जसा प्रभू पुढे चाललेला आहे, 25व्या वचनात त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. रक्तस्रावाने पिडलेली स्त्री. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस आपण रक्तस्राव हा एक शब्द उच्चारतो, त्यावेळेस आपलं लक्ष लेवीयेच्या पुस्तकाच्या 15व्या अध्यायाकडे गेलं पाहिजे. हा जो पूर्ण अध्याय आहे, याच्यामध्ये पूर्ण 33 वचनं आहेत, आणि या 33 वचनांमध्ये रक्तस्रावी स्त्रीबद्दल किंवा अशा प्रकारच्या गोष्टींबद्दल अनेकशा नियम, अटी आणि त्याबद्दलच्या गोष्टी दिलेल्या आहेत. ज्या व्यक्तीला रक्तस्राव होत आहे, ती व्यक्ती अशुद्ध आहे. अशुद्ध व्यक्तीने कुठलाही चांगल्या इस्माला, जो आंघोळ करून आलाय, स्वच्छ आहे, त्या व्यक्तीला जर स्पर्श केला, तो व्यक्ती पण अशुद्ध झाला. अशा प्रकारची स्थिती आहे. ही स्त्री अशुद्ध आहे. ही स्त्री आपल्या स्पर्शाने इतरांना अशुद्ध करत आहे. ही स्त्री अशा प्रकारे वेदनेमध्ये आहे, त्रासामध्ये आहे. बायबल आपल्याला सांगत आहे 12 वर्ष तिचा हा आजार मुळावत चालला होता. काही थोड्याशा कालावधीसाठी ती आजारी नव्हती, फार मोठा कालावधी आहे. 12 वर्ष. 12 वर्षापूर्वी तिच्या आजारांना सुरुवात झाली. 12 वर्षापूर्वी तिच्या त्रासाला सुरुवात झाली. आणि जेव्हापासून तिला त्रास सुरू झाला, लोक तिच्याकडे एक अशुद्ध स्त्री म्हणून पाहत होते. लोक तिच्याकडे एक आजारी असलेली स्त्री म्हणून पाहत होते. लोक तिच्यापासून लांब पळत होते. लोक तिला हिनवत असतील, तुच्छ लेखत असतील, परंतु या स्त्रीचं एकच मनामध्ये ध्येय आणि उद्देश आहे की मला आरोग्य मिळावं. मग ते कसं मिळेल, काय मला करावं लागेल, ते मी करायला तयार आहे. परंतु समाजाने मला धिक्कारलेलं आहे. समाज मला अशुद्ध समजत आहे. समाज मला टाकाऊ समजत आहे. लोकांमध्ये गेल्यानंतर कोणी माझ्याशी नीट वर्तन करत नाही, आणि ह्या आजाराला मी पार कंटाळून गेलेली आहे. असे ते 12 वर्ष तिच्यासाठी वेदनेचे, त्रासाचे आणि पूर्णपणे तिरस्कार लोकांकडून प्राप्त करण्याचे दिवस होते. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावत होता. या स्त्रीला कोणी सांगितलं असेल की अमुक अमुक ठिकाणी असा असा डॉक्टर आहे, त्याला तू जाऊन भेट, तो तुला बरं करेल. आणि ही स्त्री वैद्याकडे गेली. फर्स्ट टाइम जेव्हा एखाद्या वैद्याकडे गेली, वैद्याकडून तिने औषधं घेतली, तिला काही फरक पडेना. आणि कोणी सांगितलं की ह्याच्यापेक्षा चांगला वैद्य दुसरीकडे आहे, दुसरा डॉक्टर चांगला आहे. आणि तिने विचार केला की ठीक आहे, मला बरं वाटण्यासाठी मी त्याच्याकडे पण जाईल. त्या डॉक्टरकडून, ह्या डॉक्टरकडून, इकडे तिकडे, तिला वाटेल तिकडे जसं तिला मन सांगतंय, लोक तिला सजेशन देत असतील, ती वेगवेगळ्या डॉक्टरांकडे, वेगवेगळ्या वैद्यांकडे ती जाऊन पोहोचली. परंतु बायबल सांगतं तिला आरोग्य मिळाले नाही. आता एक दिवस असा तिच्या जीवनामध्ये आला की जेव्हा तुमचं येणं म्हणजे पैसे प्राप्त करणं कमी असतं आणि तुमचं पैसे घालवण्याची संख्या जास्त असते, ज्यावेळेस तुमचा खर्च जास्त असतो. उधळ्या पुत्राने फक्त उधळत गेला, बापाकडून एकदाच घेतलं, उधळत गेला, उधळत राहिल्यामुळे त्याची संपत्ती संपली, बेकेस लागला. अशीच स्थिती या स्त्रीची झालेली आहे. पण त्या उधळ्या पुत्राने स्वतःच्या ऐशो आरामासाठी त्याने खर्च केले, चैनबाजीसाठी खर्च केले. या स्त्रीने स्वतःच्या आरोग्यासाठी ती खर्च करत राहिली. एक दिवस असा आला की तिच्याकडे होते नव्हते शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. जे तुमच्या खिशात आहे त्याला होते म्हणायचं, आणि जे नव्हते म्हणजे कोणते, कर्ज काढून, दुसऱ्यांकडून घेऊन तिला काय मॅक्झिमम प्रयत्न करता येतील असे प्रयत्न या स्त्रीने केले. आणि ती दरिद्री झाली. आधी तर तिचं आरोग्य गेलं, नंतर तिचा पैसा गेला, तिच्याकडे असलेल्या गोष्टी गेल्या. आणि ही स्त्री पूर्णपणे अशा स्थितीमध्ये येऊन थांबलेली आहे की आता तिच्याकडे खर्च करण्यासाठी काही नाही. आता या स्थितीमध्ये ती अशी आहे की ती आशाहीन झालेली आहे, ती तुटून गेलेली आहे, तिचं मन व्याकुळ झालेल्या स्थितीमध्ये आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज त्या स्त्रीच्या जीवनाकडे आम्ही पाहिलं तर ती स्त्री अशुद्ध आहे.
समाजात बसवण्याच्या योग्यतेची नाही, समाजात कुणाला स्पर्श करू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही. जे तिला सामाजिक वातावरण पाहिजे, प्रेम आपुलकी पाहिजे, ते तिला मिळत नाही. दुसरी गोष्ट, आजाराने त्रस्त, शरीर क्षीण झालेलं आहे, रक्तस्रावाचा आजार 12 वर्षापासून आहे, तिचं हिमोग्लोबिन डाऊन झालं असेल, तिची प्रकृती बिघडलेल्या स्थितीमध्ये असेल, तिचा पैसा संपलाय, तिच्याकडे काहीच शिल्लक नाहीये. आज ती स्त्री शून्य अवस्थेमध्ये आहे आणि कुठून तरी तिला चाहूल लागली की आज माझ्या नगरामध्ये, माझ्या गावामध्ये राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या वाटेने जाणार आहे. ज्या वेळेस तिला कळालं, 27व्या वचनात तिने काय केलं पहा. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. येशू विषयीच्या गोष्टी म्हणजे कोणीतरी बोलत असतील, 2 जण, जाता जाता तिने ऐकलं. तुला माहिती आहे का, बेथानीमध्ये हाच गेला होता, आज येणार आहे ना आपल्या इकडं तोच. हा, काय केलं त्याने, लाजर मेला होता, त्याला उठवलं, 4 दिवसाचा मुर्दा जिवंत केला. लोकांच्या चर्चा चालू आहेत, प्रत्येकाच्या तोंड बोलणं चालू आहे. लोक येशूची तारीफ करत आहेत, येशूच्या बद्दल लोक बोलत आहेत. आणि कुणाचं तरी बोलणं तिच्या कानावरती आलं आणि तिला कळालं की चमत्कार करणारा, आरोग्य देणारा प्रभू येशू ख्रिस्त या वाटेने जाणार आहे. तिचा आनंद गगनात मावे ना. आजपर्यंत मी वैद्यांकडे गेले, पण वैद्यांचा वैद्य आज माझ्याकडे येत आहे, तो माझ्या गावी येत आहे, तो माझ्या लोकांमध्ये येत आहे. आज माझ्या आरोग्याचा दिवस आहे. हालेलुया. आज माझ्या चमत्काराचा दिवस आहे. आज माझी संधी आहे, आज माझी वेळ आहे, आज माझी घटका आहे. येशू विषयीच्या गोष्टी तिने ऐकल्या आणि ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. त्या स्त्रीने हा विचार केला नाही की मी प्रभूकडे जाईन आणि मग प्रभू समोर उभी राहीन, प्रभू माझ्या डोक्यावर हात ठेव, माझ्यासाठी प्रार्थना कर आणि मग मला बरं वाटणार आहे, मी प्रभूशी बोलेन. तिने असं कुठल्याही प्रकारची अपॉइंटमेंट घ्यावी किंवा त्याला भेटावं आणि मग त्याला सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित सिस्टमॅटिक सांगावेत. डॉक्टर लोक कसं करतात, हे वैद्य लोक 12 वर्षापासून मला कसं फसवलंय, माझा पैसा कसा गेला, माझं हे काय झालं. आपला प्रॉब्लेम येशूला वर्णन करून सांगायची तिला गरज वाटली नाही. तिला एक गॅरंटी होती, येशूचा एक स्पर्श, एक स्पर्श, फक्त एक स्पर्श माझ्या जीवनातलं दुःख दूर करणार आहे. त्या स्त्रीने मनामध्ये ठरवलं होतं की मी त्याच्या फक्त वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला जरी स्पर्श केला तरी मी बरी होईल. काय अफाट विश्वास आहे. एकदा एक ठिकाणी एका मावशींनी मला विनंती केली की पाण्यावर प्रार्थना करा. मी असा सेवक आहे, जसा तुमचा विश्वास तसा मी आहे, मी कुठल्याच गोष्टीला विरोध करत नाही. तुम्ही ऐकताय चर्च, मी तेलावर प्रार्थना करतो, पाण्यावर करतो. कुणाला काय वाटेल, कुणी रुमालावरती प्रार्थना करून घेऊन जातं, कोणाला काय वाटेल. मी तुमचा जसा विश्वास आहे तसं वागायला मला देवाने सांगितलंय. आता मावशीने जे पाण्याची बॉटल आणली होती त्याच्यावर मी प्रार्थना केली आणि प्रार्थना संपताच मावशीने असा डोक्याला हात मारला. म्हटलं काय झालं, झाकण तर मी उघडलंच नाही. म्हणजे झाकण उघडल्यानंतर देवाचा आशीर्वाद आत जाऊ शकतो. म्हणजे देवाच्या आशीर्वादात एवढी ताकद नाही की झाकण बंद असताना तो आत जाईल. त्या मावशीने झाकण उघडलं, मी परत प्रार्थना केली. का माहितीये का, तुमचा जसा विश्वास आहे तसं काम होईल. जसा तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास ठेवता किंवा ज्या पद्धतीने तुम्ही वागता त्याप्रमाणे प्रभू काम करतो. या स्त्रीने विश्वास ठेवला की मी फक्त येशूच्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला स्पर्श करणार, त्याच्या वस्त्राला जरी माझा हात लागला बस मी बरी होणार आहे. डॉक्टरांनी तिला काही महिन्याचा कोर्स दिला असेल. 6 महिने औषधं घे मग तुला बरं वाटेल, वर्षभर औषधं घे मग तुला बरं वाटेल, इतके टाइम तुला मेडिसिन घ्यावं लागेल मग तुला बरं वाटेल, एवढ्या दिवसांचा कोर्स कर मग तुला बरं वाटेल. पण ती म्हणतीये की मी फक्त त्याच्या वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होणार आहे. हालेलुया. काय तिचा अफाट विश्वास आहे. आता वस्त्राला शिवणं हे तिने आता ठरवलंय की प्रभूच्या वस्त्राला शिवायचं.
आता वस्त्राला शिवण्यासाठी एक घर होतं ना तिथं, वरचं छप्पर उचरलं आणि वरून त्या पक्षघाती माणसाला आत सोडलं. ही काय तशी सिच्युएशन नाहीये की कुठून तरी वरून तिने प्रभू समोर यावं वगैरे, अशी नाही. तिला गर्दीतून जायचंय. आता बायबल सांगतं की ज्या व्यक्तीला असा त्रास आहे ती स्वतः अशुद्ध आहे. तिने एखाद्याला हात लावला तो पण अशुद्ध. म्हणजे त्या गर्दीतून जाताना ती सगळ्यांना अशुद्ध करत चालली. आणि आता एक मोमेंट अशी की ती येशूला अशुद्ध करणार आहे. कारण हे तर बायबलचं वचन आहे. येशूच्या वस्त्राला जरी तिने स्पर्श केला तरी नियमाप्रमाणे बघितलं तर येशू अशुद्ध होणार आहे. अशी सिच्युएशन तिच्या मनामध्ये तिने ठरवलंय, पण मला स्पर्श करायचा आहे, मी काय कोणाला बोलणार नाही. आता जी गर्दी होती ती गर्दी काय तिला सहजासहजी पुढे जाऊ देत नसेल. त्या गर्दीमधून ती जसा प्रयत्न करते त्या गर्दी पुढं जगायचं जसं काही चालत नव्हतं. गर्दीमध्ये लोक कसे प्रेमळ असतात तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेस एखाद्या रेल्वे स्टेशनला बस स्टँडला गर्दी असते त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे. आता कसं आहे की एखादी ट्रेन गेली तर दुसरी पण मिळेल, एखादी बस गेली तर, पण एकच इश्यू आहे, एकदा गेला तर परत मिळणे नाही. स्वर्गात जाण्याचा एकच मार्ग आहे. देवाला एकुलता एक पुत्र आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू शिवाय स्वर्गात जाण्याचा मार्ग नाही हे पवित्र शास्त्र सांगतं. त्या स्त्रीला ठाऊक आहे की या गर्दीत मला पुढे जायचंय आणि प्रभूच्या वस्त्राला शिवायचंय. आता वस्त्रांची सुरुवात एदेन बागेत. जसं फळ खाल्लं यांचे खटकन डोळे उघडले आदाम आणि हवेचे. दोघांनी पण फळ खाल्लं, ती पण खाती हा पण. फळ खाल्लं, डोळे उघडले, अरे कपडा पहनना चाहिए. आणि मग त्यांना वाटलं की आता काहीतरी करायला पाहिजे. अंजिराच्या झाडाची पानं वगैरे घेतली, कटी वेष्टनं तयार केली, स्वतःला झाकून घेतलं. कशानी? झाडाच्या पानांनी. आणि स्वतःला असं त्यांनी झाकून घेतलं. आणि झाकून घेतलं तर घेतलं, झाडाच्या मागे पण लपायला लागले. आता माहीत नाही एदेन बागेत बकरी बिकरी आली असती तर काय पंचायत झाली असती. देवबापाला सगळं माहिती. परमेश्वर देवबाप तिथं आला, आदामा आदामा कुठे आहेस? प्रभू बागेत तुझा आवाज ऐकून मी लपलो. लपला? ह्याच्या आधी तर धावत भेटायला यायचं मला, तू कसा काय लपला? रस्त्याने कधी कधी तोंड लोक असं लपवतात. स्पेशली पाळक लोकांना अनुभव येतो या गोष्टीचा. समोरून कुणी आलं की नको पाळक साहेबांना भेटायला, नको ह्या व्यक्तीला भेटायला. देवाने आम्हाला द्वेषाचं नाही, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ह्या गोष्टीचा अगत्य आहे की त्या स्त्रीचा विश्वास पहा. ती त्या गर्दीत शिरत राहिली. लोक तिला जाऊ देत नसतील पुढे. ज्याच्या लक्षात आलं असेल की अरे चला आता आंघोळ करायला, अशुद्ध झालो मी, काय ती सिच्युएशन असेल, ती सगळ्यांना अशुद्ध करत करत चालली. आता ती स्त्री त्या गर्दीतून ज्यावेळेस पुढं गेली आणि ज्या क्षणी तिला कळालं की आपण प्रभूच्या जवळ आलोय, गर्दी म्हणत असेल मागं जा, पण तिचा विश्वास म्हणतोय तुला प्रभूकडे जायचंय. त्या गर्दीत ती शिरत राहिली, आत जात राहिली, शिरत राहिली, गर्दीत शिरत राहिली. एक क्षण असा आला, तिला कळालं की मी प्रभू जवळ येऊन पोहोचलेले आहे. आता मला फक्त स्पर्श करायचं, थोडं काही अंतर, काही सेंटीमीटर. प्रभू धन्यवाद, माझ्या आरोग्याची वेळ आहे. जसा तिचा हात वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला हात लागला, गोंडा कुठं एकदम खाली, आणि जसा तिचा स्पर्श त्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला झाला, जस्ट स्पर्श, डायरेक्ट तिच्यामध्ये देवाची शक्ती आली, देवाचं आरोग्य आलं. तिने ते सामर्थ्य आपल्यामध्ये खेचून घेतलं तिच्या विश्वासाच्या द्वारे. त्याच क्षणी ती बरी झाली. हालेलुया. इतकं तिला आनंद, इतका आनंद. 12 वर्ष ज्या त्रासाने ती त्रस्त होती, 12 वर्ष ज्या वेदनेत, ज्या दुःखात तिने घातले होते, आता प्रभूच्या सामर्थ्याने तिला तात्काळ आरोग्य मिळालेलं आहे. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन
त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती केवळ त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. प्रेज द लॉर्ड. येशूला माहित पण नाहीये कोण आलंय आणि कोण स्पर्श करतंय. देव म्हणून तुम्ही पाहाल तर प्रभूला सगळं माहिती, त्याला आधीच माहित होतं की रक्तस्रावीला बरं करायचंय. पण ही स्त्री प्रभूच्या समोर न येता, लोकांसमोर स्वतःला प्रकट न करता आपलं आरोग्य प्राप्त करून घेते, आपलं सामर्थ्य प्राप्त करून घेते. एकदा माझ्याबरोबर पण अशी गोष्ट घडली. एका सभेमध्ये, खूप मोठी सभा होती आणि त्या सभेमध्ये मी वर्शिप टीममध्ये होतो. खूप वर्ष झाले, एकदम कॉलेजला वगैरे असताना. आणि मी क्लासिकल तबला प्लेअर आहे बाय द ग्रेस ऑफ गॉड. आणि मी एका कोपऱ्यामध्ये माझं इन्स्ट्रुमेंट घेऊन मी वाजवत होतो एकदम साईडला. आणि त्या दिवशी त्या मंचावरती इतके असाधारण चमत्कार होत होते आणि मी पण पाहत होतो. माझ्या मिनिस्ट्रीत पण, म्हणजे देव माझा पण उपयोग करतोय, पण त्या दिवशी मी काहीतरी अलौकिक बघितलं. पॅरालिसिस झालेले लोक उचलून आणतायत आणि ते लोक नाचत घरी चाललेत. एकदम असाधारण मिरॅकल. प्रभूला धन्यवाद. मी म्हटलं प्रभू असं पण कर ना माझ्या जीवनात, माझा पण असा उपयोग कर तुझ्या गौरवासाठी, मी प्रार्थना करत आहे. प्रभू म्हटलं करणार. आणि काय झालं हे बघते ना, पाणी प्यायचे आणि तो ग्लास आहे ना, मी जिथं माझं इन्स्ट्रुमेंट ठेवलं होतं तिथं येऊन आणून ठेवायचे आणि प्रीच करायचे, परत पाणी घ्यायचे, परत प्यायचे, परत ग्लास ठेवायचे. आता एक मोमेंट अशी आली की देवाच्या आत्म्याने मला सांगितलं, ज्यावेळेस हे पास्टर संदेश देऊन निघून गेले आणि तो ग्लास तिथंच होता आणि प्रभूचा आवाज मला आला, हे पाणी पी. मी म्हटलं प्रभू उष्ट आहे, दुसरं पिऊ की हेच पिऊ? प्रभूने सांगितलं पी. देवाच्या प्रिय लोकांनो, विश्वासाने मी ते पाणी घेतलं आणि पिऊन टाकलं. नेक्स्ट डेला जे मी स्टेजवर बघत होतो ते सगळं माझ्या मिनिस्ट्रीत मी पाहायला सुरुवात केली. दुसऱ्याच दिवशी एक व्यक्ती पॅरालिसिस होऊन बेडवरती पडून राहिलेला, मी प्रार्थना केली, आमेन म्हटलं, तो उठून डायरेक्ट चालायला लागला. आमेन, हालेलुया. इम्पार्टेशन कसं प्राप्त होईल हा एक देवाच्या योजनेचा भाग आहे. तुम्ही तो विश्वास कसा दर्शवता, तुम्ही प्रभूवरती कशा प्रकारे विश्वास ठेवता. मी त्या सेवकाकडे गेलो नाही, माझ्या डोक्यावर हात ठेवा, माझ्यासाठी प्रार्थना करा, असं केलं तर मला प्राप्त होईल, तसं केलं तर मला गिफ्ट प्राप्त होईल, अशाने माझ्या जीवनात चमत्कार घडतील, तशाने माझ्या. तुमचा विश्वास कसा? या स्त्रीने एवढाच विश्वास ठेवला, फक्त येशूच्या वस्त्राला मला शिवायचंय, बस त्यातच माझं आरोग्य आहे. आणि तिने आपलं आरोग्य प्राप्त करून घेतलं. वस्त्र जे आहेत प्रियांनो, या वस्त्राविषयी बायबल काय सांगतं पाहूया. सगळ्यात सुरुवातीला आपण कोणाचे वस्त्र पाहिले? अंजिराचे झाडाची जी पानं आहेत, उत्पत्ती 3:7 मध्ये अंजिराच्या झाडाचे वस्त्र आपण पाहिले. आणि मग देवबापा आला, बघितलंय पापात पडलेत, मग देवबापाने चर्म वस्त्र दिले त्यांना. त्याच 3ऱ्या अध्यायाच्या 21 वचनामध्ये आदाम आणि हवेला देवबापाने चर्म वस्त्र दिलेले आहेत. मग वस्त्राबद्दल बऱ्याच गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत, अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला त्यावेळेस कुठल्या रंगाचे वस्त्र घातले होते? त्याला किरमिजी रंगाचे वस्त्र घातले होते. आणि नंतर त्याच वस्त्रांवरती मत्ते 22 मध्ये जर तुम्ही पाहाल, या सगळ्या गोष्टी मी बोलत आहे तुम्हाला वाचायला मिळतील. आणि त्या ठिकाणी त्याच्या वस्त्रांवरती चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. प्रियांनो, त्याचे जे वस्त्र आहेत त्याच्यावर चिठ्ठ्या टाकल्या आणि जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण झाला आणि ते सगळे वस्त्र त्या लोकांनी वाटून घेतले. एक दिवस असा होता की एका पूर्ण शहराचे कपडे बदलले होते. ऐकताय तुम्ही? एक शहर होतं, त्या पूर्ण शहराचे जनावरांचे कपडे बदलले. हॅलो, ऐकताय तुम्ही? आणि ते शहर होतं निनवे. योनाने संदेश दिला. योनाने काय संदेश दिला? की आता फक्त 40 दिवसांचा अवकाश आहे, त्याच्यानंतर तुम्ही सगळे मरणार, तुमच्यावरती देवाचा क्रोध आलेला आहे, तुम्ही सगळे मरणार आहात. जसा त्यांनी संदेश ऐकला, देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराने त्या लोकांचा असा ताबा घेतला की सगळ्यांनी गोंडताट नेसलं. बायबल सांगतं
आणि हे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी उपवास केला. योना 3:8 मध्ये सगळ्यांनी गोंताट नेसलं, राजापासून गरीब माणसापर्यंत 1,20,000 लोक देवाच्या ठाई समर्पित झाले. लहान आभ्रक जरी असतील, बाळा असतील, कोणीही असो, सगळ्यांनी उपवास केला, पश्चाताप केला आणि परमेश्वराचा क्रोध त्यांच्यापासून फिरला. देवाच्या प्रिय लोकांनो, जुन्या करारामध्ये फास्टिंगचा पेहराव हा होता की लोकांनी आपल्या अंगावरती गोंडताट नेसावं. उपवासाचा पेहराव होता. उपवास जर करायचा आहे तर गोंडताट नेसायचं, राखेत जाऊन बसायचं, डोक्याला राख फासायची आणि मग उपवास करायचा. परंतु आज आपले उपवास कसे आहेत? साबुदाण्याच्या खिचडीचे उपवास आहेत. प्रभू आपल्याला आशीर्वादित करो. यावेळेस इतका फलाहार घेतला जातो. काही लोक 40 दिवस उपवास करून अनेकांवरती उपकार करतात. नवऱ्याशी भांडतील, का बरं तुम्ही येताना फळं नाही आणली? का बरं? उपवास आहे की ही व्यक्ती दयाळू आहे की खायाळू आहे तेच कळत नाही कधी कधी. इतके उपवास भयंकर केले जातात प्रियांनो. साबुदाण्याची खिचडी, उपवासाचा चिवडा, उपवासाचं हे, उपवासाचं ते. अरे नॉर्मल दिवसात तू जेवढं खातो त्याच्यापेक्षा उपवासात जास्त साठा चाललेला आहे, जास्त गोष्टी घडत आहेत. उपवास याला म्हणतात का? नाही. उपवास असा नसावा, कधीच नाही. बायबलची ही रीत नाहीये. उपवास कसा असावा? माझी पद्धत तुम्हाला सांगतो. कधी कधी मी उपवास धरतो तर तेव्हा काय होतं, एखादं काम आहे माझं, ते काम व्हावं देवा म्हणून मी उपवास करतो, स्वतःला प्रिपेअर करतो उपवास करण्यासाठी. आणि कधी काय होतं की 12-12:30ला काम होतं, मी लगेच जेवून घेतो. कळतंय तुम्हाला? कधी त्या दिवशी माझं काम नाही झालं, दुसऱ्या दिवशी होणार आहे, मी 2 दिवस उपवास कंटिन्यू करतो. ही एक उपवासाची रीत झाली. कधी मंडळीने उपवासाचा एखादा दिवस नियुक्त केला, जास्त गर्दी नाही दिसणार तुम्हाला त्या दिवशी, पण तुम्ही जर नेमला एखादा उपवासाचा दिवस तर त्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस स्वतःला मोबाईलपासून, वाईट गोष्टीपासून, जगातल्या कम्युनिकेशनपासून, टी व्हीपासून, ज्या गोष्टी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतील देवापासून, त्या गोष्टींपासून स्वतःला तोडून एकदम समर्पित रीतीनं देवाबरोबर वेळ घालवणं. उपवास लोक करतात, कामावरती जातात, तिकडं शिवीगाळ कर, हे कर. तू सकाळी 8ला एक शिवी दिली, तुझा तिथंच उपवास सुटलाय. हॅलो, ऐकताय तुम्ही? कोणावरती बटाट्यासारखे डोळे करून बघतोय, रागवला, चिडला, भांडला, उपवास सुटला. उपवास त्याला नाही म्हणत. तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात वेळ घालवता आला पाहिजे. आणि उपवास म्हणजे दिखाव्याचं काम नाहीये. पण ज्या वेळेस लोक लीन आणि नम्र होतात, गुप्त रीतीने उपवास आणि प्रार्थना करतात, आपलं जे दान धर्म आहे ते गुप्त रीतीने करतात, देवाला देतात त्यावेळेस गुप्त रीतीने द्या. हालेलुया. देवाचे अभिषिक्त सेवक पाळक आपल्याला दिलेले आहेत, त्या पाळकांचा सन्मान करा. आपलं दान आणि दशमांश देवाच्या राज्यात द्या. काल पण मी बोललो की तुम्हाला काहीच बरोबर नेता येणार नाही. आम्ही स्वतःसाठी कितीही केलं उपयोग नाही. देवाच्या राज्यासाठी आपण काय करत आहोत? ज्यावेळेस बाबेलवरून लोक बंदिवासातून रिटर्न आले, त्यांनी आल्याबरोबर मंदिर नाही बांधलं, त्यांनी एक चूक केली. आधी स्वतःचे घरं बांधले, मग त्यांनी जाऊन देवाचं मंदिर बांधलं. आम्ही तसं नको करायला. देवाला सांगा, आधी मी तुझं राज्य उभारणार. हालेलुया. आधी तुझ्या राज्यासाठी मी परिश्रम करणार आणि मग बाकीच्या गोष्टी. या निनवेच्या लोकांनी आधी पश्चाताप केला. त्यांनी असे वस्त्र घातले की त्यांच्या वस्त्राने, त्यांच्या मनाने, त्यांच्या पूर्ण अंतकरणाने ते देवापुढं समर्पित झालेले होते आणि परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली. याचा अर्थ वस्त्रांना महत्व आहे. मान्य करता का तुम्ही? काही लोक नाही करत. तुम्हाला आत्ताचीच उदाहरणं द्यावी लागतील. ऐका. ट्रॅफिक हवालदार रस्त्यावरती सिव्हिल ड्रेसमध्ये, कुणी ऐकल त्याचं? लोक म्हणते, कोण आहे बे तू, चल निकल, हो जा बाजू में, कोण आहे तू, गाडी रोक रहा है. आणि तोच एकदम पोशाख घालून असलेला ट्रॅफिक हवालदार, ए गाडी साईड मेले. अरे साहेबांनी गाडी थांबवली. लगेच तुम्ही गाडी बाजूला घ्याल. कशामुळं? फक्त पोशाख. हालेलुया. पोशाख महत्वाचा आहे. पोशाख महत्वाचा आहे. असा आता बरेचसे वस्त्राबद्दल आपण गोष्टी पाहिल्या. आता येशू ख्रिस्ताचा पोशाख कसा होता त्याच्याकडे लक्ष केंद्रित करूया. ज्यावेळेस येशू ख्रिस्त, ती विहीर होती, कोणाची विहीर होती ती?
चालून चालून येशू दमला आणि त्या विहिरीवरती बसला. हा, याकोबाची विहीर. बरं, त्या याकोबाच्या विहिरीवर येशू बसला आणि तिथं एक स्त्री आली होती. आणि ती कुठली यहुदी स्त्री होती का? हा, शम्रोनी स्त्री होती, बरोबर. आता शम्रोनी स्त्री तिथं आली. तिने येशूला कसं काय ओळखलं यहुदी आहे? लिहिलं होतं काय यहुदी, आय एम जू. हा, आजकालचे तरुण पोरं जसं गोंधळून घेतात हातावरती, जसं काय त्यांना वाटतं की आता हे गर्लफ्रेंडचं हातावर नाव नाही लिहिलं तर जीवनात काहीतरी वाईट घडून जाईल एकदम. हॅलो, ऐकताय का तुम्ही देवाच्या प्रिय लोकांनो? कान उघडे ठेवून ऐका. गोंधवणं आपल्यासाठी नाही. आज खूप ट्रेंड चाललेला आहे, सावध रहा. तुमच्याकडं पाहून तुम्ही देवाचे लोक शोभले पाहिजेत. तुमचा अवतार असा करू नका की तुम्ही सैतानाचे लोक वाटाल. कान उघडे ठेवून ऐका. बायबल आपल्याला ह्या गोष्टींची परवानगी देत नाही. स्वतःचं शरीर देवाचं मंदिर आहे, त्याला शुद्ध, पवित्र आणि आशीर्वादित ठेवा. आज इकडं गोंधवून घ्याल, नंतर इकडं 666 गोंधवून घ्याल, सांगता येत नाही, आहे की नाही? कारण की एदेन बागेत त्या मधल्या झाडाचं फळ होतं ना, जर आदम शहाणा असता तर पहिल्याच दिवशी कुंपण मारून ठेवलं असतं. इकडं जायचं नाही, रेस्ट्रिक्टेड एरिया. तेच बिंदास झाडाजवळ जायचे. जवळ गेलो, खाल्लंय कुठं? काय सुंदर फळ आहे, हात लावून वा वा वा, खातोय थोडे, हात तर लावलाय. हळूहळू तुमची डेअरिंग त्या पापाकडे वाढते. सावध व्हा तरुणांनो, सावध व्हा. तुमच्या पेहरावाला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. मग येशूचा पेहराव कसा होता, यहुद्यांचा पेहराव कसा होता? ऐका. गणना 15वा अध्याय 37 ते 41. कान उघडे ठेवून ऐका, लक्ष देऊन ऐका. परमेश्वर मोशेला म्हणाला, काय म्हणाला? इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या, कधी? पिढ्यानपिढ्या. म्हणजे एकदा मी नियम दिलाय तो मध्येच बदलता येणार नाही. पिढ्यानपिढ्या इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे. कोणी? सगळ्या इस्रायल लोकांनी. आणि मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, येशू ख्रिस्त पक्का यहुदी होता. आम्ही कसे पक्के महाराष्ट्रीयन, अकोलेकर पक्के एकदम, आहे की नाही? आपल्याला आपल्या भूमीचा अभिमान आहे. आम्ही जसे पक्के महाराष्ट्रीयन आहे, कुठल्या परदेशात आपण कुठेही गेलो, समजा भारतात जरी गेलो आणि अचानक कोणी मराठी बोलणारा दिसला, अरे तुम्ही कुठले? त्यांनी जर म्हटलं अकोल्याचे, तर आपण तर डायरेक्ट डान्सच करू त्यांच्यावर. क्या बात आहे, अकोल्याचे, अहो आम्ही पण येतो, आम्ही तिकडे राहतो, तुम्ही इकडे राहता, अरे बापरे आपण एवढ्या जवळचे. खूप आनंद वाटतो आपले लोक भेटतात तेव्हा. येशू ख्रिस्त पक्का यहुदी आहे. त्याचा पेहराव, त्याचं वागणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने बायबलचे नियम पूर्ण केलेत. मग इथं लिहिलंय यहुद्यांचे ड्रेस कसे असावेत, तर इथं सांगितल्याप्रमाणे त्याच्या वस्त्राच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी. प्रत्येक वस्त्राचा जो गोंडा असेल त्या गोंड्याला अजून एक धागा असतो निळ्या रंगाचा, त्याला निळी फीत म्हटलेलं आहे. वा वा. ह्या गोंड्यांचा उद्देश, आता हे गोंडे लावायचे, देव कुठलंच काम असंच सांगत नाही. या गोंड्यांचा उद्देश काय आहे का? ह्या गोंड्यांचा उद्देश असा की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्या. आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्याभिचारी मतीने वागत आला तसे वागू नये, तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या व आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र व्हावे. तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले, तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे. आमेन. या ठिकाणी देवाचं वचन सांगते की प्रत्येक यहुद्याने, प्रत्येक इस्रायली माणसाने आपल्या वस्त्राच्या काठाला गोंडे लावावेत. आणि ते गोंडे कशासाठी लावावेत? त्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याकडे बघितलं की लगेच देवाच्या वचनांची आम्हाला आठवण होणार. देवाची आज्ञा काय आहे, बायबलमध्ये काय लिहिलंय, ह्याचं स्मरण करून देणारे ते गोंडे आहेत. आणि त्याच्यामध्ये एक निळी फीत पण आहे, एक निळा धागा पण आहे. आणि जर तुम्ही यहुद्यांच्या रीतिरिवाजांचा अभ्यास कराल तर हा जो निळा रंग किंवा निळी फीत आहे, तर ती स्मरण करून देतं की देव आरोग्य देणारा परमेश्वर आहे.
निळी फीत खास त्याच्यासाठी लावली जायची. आजही इस्रायली लोक जे टलित अंगावरती घेतात त्याच्या गोंड्यामध्ये आज पण तुम्हाला निळा धागा दिसेल, आणि तो निळा धागा आरोग्य दान परमेश्वरापासून आहे हे स्मरण करून देणार आहे. आता परत आपल्या त्या स्त्रीच्या 12 वर्ष रक्तस्राव झालेल्या स्त्रीच्या जीवनाकडे लक्ष केंद्रित करूया. ती गर्दीत शिरत होती आणि ती येशूच्या वस्त्राच्या काठाला तिला स्पर्श करायचा आहे, पण तिने जो स्पर्श केला तो वस्त्राला नाही, वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला स्पर्श केला. आणि ते गोंडे कशाची आठवण आहेत? देवाच्या वचनाची. त्या स्त्रीने देवाच्या वचनांना स्पर्श केलेला आहे. त्या स्त्रीने आरोग्य देणाऱ्या निळ्या फितीला स्पर्श केलेला आहे. ज्या गोष्टीकडं पाहून वचनांचं स्मरण होतं ते गोंडे ख्रिस्ताच्या वस्त्रांना लागलेले आहेत. आमेन. आता ह्याला थोडंसं एका वेगळ्या दर्जावरती नेऊन या वचनाला पाहू. येशूचे वस्त्र, वस्त्राच्या काठाला गोंडे, वचनांची आठवण करून देणार आहे. त्या स्त्रीने स्पर्श केला. आता अशीच आठवण आणखीन एक आपल्याला देवबापाने करायला लावली. ख्रिस्त वधस्तंभावर गेला, मारला गेला, गाडला गेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला. ही जी घटना आहे, ख्रिस्ताचं शरीर मोडलं जाणं, ख्रिस्ताचं रक्त सांडणं, याचं स्मरण देवाचा मेज, हालेलुया, हा प्रभूचा मेज आपल्याला आठवण करून देतो. ख्रिस्त माझ्यासाठी वधस्तंभावर मारला गेला, गाडला गेला, परत तो मरणातून उठला. वस्त्राच्या काठाचे गोंडे म्हणजे ऍक्च्युअल काय त्याच्यावरती वचनं लिहिलेली नव्हती, स्मरण होतं. फॅक्ट समजून घ्या. वस्त्राच्या काठाला जे गोंडे लावलेले त्या गोंड्यांनी फक्त स्मरण होतं, ह्याने पण स्मरण होतं येशू वधस्तंभावरती गेला. ज्या वेळेस त्या स्त्रीने ह्याला स्पर्श केला या गोंड्यांना, त्यावेळेस ती बरी झाली. ज्या वेळेस तुम्ही मेज घ्याल तुम्ही पण बरे होऊन जाल. जरी ह्या गोष्टी, हे वस्त्राच्या काठाचे गोंडे सिम्बॉल असतील, हे जरी चिन्ह असेल, परंतु त्याला साधारण रीतीने घेऊ नका. हालेलुया. समजून उमजून घ्या, ह्या प्रभूच्या मेजामध्ये जीवन आहे, त्याच्यात आशीर्वाद आहे, त्याच्यात देवाचा गौरव आहे. मग काय, ह्या स्त्रीने ठरवलं मला बरं व्हायचं. मनात आला असेल तिच्या, लोक अशुद्ध होत आहेत, मी येशूला अशुद्ध करणार आहे. पण ज्या क्षणी तिने स्पर्श केला त्या वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला, त्या वचनात, येशू स्वतः वचन आहे प्रियांनो, हालेलुया. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन परमेश्वर था. तिने जसा प्रभूला स्पर्श केला, तिच्या आजारामुळे तो अशुद्ध झाला नाही, त्याच्या सामर्थ्यामुळे ती शुद्ध झाली. हालेलुया. कोणीही येशूला अशुद्ध करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या स्त्रीला तात्काळ आरोग्य मिळालं. आता त्या स्त्रीला वाटलं आपलं काम झालं, आपण घरी जाऊ. हालेलुया. आता आपल्याला आरोग्य मिळालं, आपण घरी जाऊ. येशू ख्रिस्त काही शांत बसायला तयार नाही. कुणीतरी मला स्पर्श केला. सगळ्यांनी म्हणा, कुणीतरी मला स्पर्श केला. गर्दीतले लोक विचार करतात, ह्याला काय झालंय असं? इथं गर्दी आहे. शिष्य म्हणतात, प्रभू गर्दी आहे, गर्दी, कुणीतरी नाही, सगळ्यांनी तुला स्पर्श केला. सगळे लोक गर्दीत आहेत. येशूचं मोजमाप करायला आलेल्या लोकांचे धक्के लागलेत येशूला. जेवायला आले असतील येशूच्या माग, त्यांचे धक्के लागले असतील येशूला. जे सगळे चाललेत म्हणून टाइमपास करायला आलेत, त्यांचे धक्के लागलेत येशूला. पण ते कुठं बरे झाले? त्या धक्क्यांमध्ये आणि त्या इतर स्पर्शांमध्ये खूप फरक आहे. या स्त्रीने जो स्पर्श केलाय तो स्पर्श विश्वासाचा स्पर्श आहे. आणि त्या स्पर्शात असं सामर्थ्य आहे की त्या स्पर्शाच्या द्वारे येशूमध्ये असलेलं आरोग्याचं सामर्थ्य तिने खेचून घेतलं. याचा अर्थ आज तुम्ही अशी प्रार्थना करू शकता की तुम्ही प्रभूकडून तुमचं आरोग्य, तुमचे आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकता. प्रभूच्या उपस्थितीमध्ये तिने निर्णय घेतला. आणि मग जेव्हा प्रभू म्हटला, कुणीतरी मला स्पर्श केला, माझ्यातून शक्ती निघाली, त्या स्त्रीला कळलं आता काय आपण लपून नाही राहू शकत. आणि मग ती घाबरत घाबरत समोर आली. का घाबरत समोर आली?
कारण की रक्तस्रावी स्त्री जर लोकांमध्ये शिरली आणि कोणाला कळालं तर तिला धोंडमारच करतील लोक. जुना करार अजून चालू आहे. वधस्तंभावर ख्रिस्त गेलेला नव्हता, अजून तेच रूल्स रेग्युलेशन चालू होते. त्या स्त्रीला वाटलं लोक काय म्हणतील, पण जसं ख्रिस्ताने सांगितलं आणि तिने मग पुढे येऊन साक्ष दिली की मी बरी झाले, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय. हालेलुया. प्रभूचा एक अलौकिक चमत्कार त्या स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वराने केला. 12 वर्ष दुःखाने संकटाने व्याकुळ असलेली स्त्री, 12 वर्ष तिच्या जीवनामध्ये अडीअडचणी होत्या, 12 वर्ष ती भरपूर अशा समस्यांनी त्रस्त होती. आज एकदा येशू मिळाला, आरोग्य मिळालं, आणि मी तुम्हाला सांगतो की तिची संपत्ती किती गेली असेल, लाख, 2 लाख, 5 लाख, 50 लाख, काय लाख मध्ये गेली असेल, पण ज्यावेळेस येशू भेटला ना, खरी संपत्ती तिला प्राप्त झाली. हालेलुया. येशू खरं धन आहे, जेवढं गेलं त्याच्यापेक्षा जास्त रिस्टोर झालं. किती परमेश्वराची दया या स्त्रीवरती आहे. इब्री 10:38, रोम 1:17, गलती 3:11, हबक्कूक 2:4. सांगू अजून? बस झालंय. ह्या सगळ्या वचनांमध्ये लिहिलंय नीतिमान विश्वासाने जगेल. आमेन. नीतिमान विश्वासाने जगेल. त्या स्त्रीला मरण्याची वेळ आली होती, फक्त विश्वासामुळे ती जिवंत राहिली. ख्रिस्ती लोकांचा विश्वास कशाने कमी होता कामा नये. विश्वासात स्थिर आणि खंबीर उभे राहा. प्रभू तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. तुमचं जीवन तो फलद्रूप करेल. तुमच्या जीवनातून देवाचं मोठं आणि महान गौरव होईल. त्या स्त्रीने काय सगळीकडे ट्राय करत होती, ह्यांच्या औषधाने बरं वाटेल, त्याच्या औषधाने बरं वाटेल, ट्राय करत होती. पण आज ती ट्राय करत नाही, आज ती प्रयत्न करत नाही. तिला माहित आहे स्पर्श केला की मी बरी होणार आहे. येशूकडे आल्यावर येशूला लक शब्द आवडत नाही. बघा, लकीली झालं तर झालं. लक हा शब्द लुसिफर या शब्दापासून उगम पावलेला आहे, आणि म्हणून विश्वासणाऱ्यांच्या मुखात बेस्ट ऑफ लक शब्द नसावा. म्हणजे बघ, झालास तर झालास पास, नाही तर हो नापास, असे शब्द नसावेत. ऑल द बेस्ट म्हणा. वर्गात पहिलाच ये, प्रभू तुझ्या बरोबर आहे, प्रभू तुला यशस्वी करणार आहे. विश्वासाचे शब्द जाहीर करा. लक शब्द आपल्या तोंडातून काढून टाका, आणि जे बोलत असतील त्यांना पण बंद करायला लावा. परमेश्वर होय तर होय, नाही तर नाही करणारा परमेश्वर आहे. लक शब्द आपल्यासाठी नाही. लक म्हणजे नशीब. आमचा विश्वास नशिबावर नाही, आमचा विश्वास येशू ख्रिस्तावरती आहे. या स्त्रीने पूर्ण मनात ठरवलं, या गर्दीत जाईन आणि मी बरी होईन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू, आज तुझा एक स्पर्श मला बदलून टाकणार होऊ दे. माझं जीवन तुझ्या हाती घे, तुझं गौरव होऊ दे.